नमस्कार. कोकणी थाट या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. तर हा आहे आजचा लंच मेन्यू. अंडी आणतो म्हणून सांगून गेलेला नवरा येताना मांदेली आणि कोळंबी घेऊन आला. तयारी तर काहीच नाही, पण खरं सांगते अतिशय झटपट अशी होणारी ही थाळी आहे. जास्त मेहनत करायला लागत नाही, पण जेवताना अगदी हॉटेलमध्ये थाळी जेवतो ना तसं सुख. तर या इथे मस्त कोळंबीचा रस्सा केलेला आहे. वाटणसुद्धा तयार नव्हतं, ते सुद्धा करून अगदी पाऊण तासामध्ये ही थाळी झालेली आहे. आणि कुरकुरीत मांदेली फ्राय स्टार्टर म्हणून सुद्धा खाता येते आणि भाकरी पोळी किंवा गरमागरम भाताबरोबरसुद्धा खाऊ शकता. चला तर मग पाहूया यातल्या कोळंबीचा रस्सा आणि मांदेली फ्राय यांची रेसिपी. तर या ठिकाणी मांदेली घेतले आणि अगदी व्यवस्थित साफ करून घेतलेली आहे. बेसिक मसाले लागतात. इथे हळद लावून घेते आणि आपल्या आवडीप्रमाणे तिखट लावून घ्यायचं आहे. जर तुम्हाला आवडत असेल तर आलं लसूण कोथिंबीर हिरवी मिरचीची पेस्ट लावू शकता, पण मी इथे काही लावत नाही, आमच्याकडे अशीच करतात. चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे आणि 1 ते 1.5 चमचा कोकमाचं आगळ इथे घालून घेते. कोकम भिजवून त्याचं पाणी लावलं तरी चालेल. हे आगळ जरा चवीला स्ट्रॉंग आहे, त्याच्यामुळे मी 1 ते 1.5 चमचाच वापरलं आहे. कोकमाच्या आगळ किंवा कोकम जे आहे त्याच्या आंबटपणानुसार तुम्ही किती घालायचं हे डिसाईड करू शकता. काही लोक याच्यामध्ये लिंबूसुद्धा पिळतात. कोकम नसेल तर लिंबूसुद्धा चालेल किंवा चिंचेचा कोळ. आम्ही नाही वापरत, पण मी सांगते अगदीच पर्याय नसेल तर हे वापरू शकता. आणि थोडा वेळ मॅरिनेट व्हायला ठेवायची. या ठिकाणी बारीक रवा घेतला आहे, त्यात मीठ थोडीशी हळद आणि थोडासा मसाला पण घालून एकजीव करून घ्यायचं, म्हणजे जे मांदेलीला आपण कव्हर लावणार त्यालासुद्धा कुरकुरीतपणा येतो आणि चव चांगली लागते त्याची. रव्याऐवजी तुम्ही पीठसुद्धा वापरू शकता, पण त्याने कुरकुरीतपणा असं नाही, त्याच्यामुळे मी फक्त रवा वापरते. आणि याच्यामध्ये हे मासे सगळे आपल्याला घोळवून घ्यायचे आहेत. तोवर मी एका साईडला पॅनमध्ये तेल गरम व्हायला ठेवलेलं आहे. आणि मासे तळताना नेहमी एकच गोष्ट लक्षात ठेवायची की तवा आणि तेल दोन्ही अतिशय व्यवस्थित गरम हवं. तेल गरम असताना आपण मासे याच्यावर घालून घ्यायचे आहेत. आता मांदेली आहे, एकतर लहान मासा आणि शिजायला वेळ लागत नाही, तर अगदी 1-1, 2-2 मिनटं प्रत्येक बाजूला, म्हणजे 2 मिनटं झाली की परतून घ्यायचं, दुसरी बाजू शेकवून घ्यायची, दुसरी बाजूसुद्धा 1 किंवा 2 मिनटं झाली की शेकून होते. आणि त्यानंतर कुरकुरीत होण्यासाठी म्हणून अगदी मंद गॅसवर आपण ठेवून द्यायचं आहे 2-2 किंवा 3-3 मिनटं प्रत्येक साईडला, म्हणजे मांदेली अतिशय कुरकुरीत होते. फक्त आलटत पालटत बसायचं नाही आहे, नाही तर कुस्करेल ती. आता इथे 2 मिनटं झालेत की मग आपण परतून घेऊ शकतो आणि मग तरसट ठेवायची तव्यावर. तेल सगळं शोषून घेतलेलं आहे इथे. आत्ता फक्त मी साईड बदलून घेते आणि नंतर मी ही अशीच ठेवून देणार आहे तव्यावर. एक 3 ते 4 मिनटं किंवा प्रत्येक साईडला 2-2, 3-3 मिनटं ठेवून दिली तरीही व्यवस्थित कुरकुरीत होते. मांदेली ही नुसती स्टार्टर म्हणून पण काही लोक खातात लिंबू पिळून, किंवा चटणीबरोबर पण छान लागते, किंवा तांदळाच्या भाकरीबरोबर तर अप्रतिमच लागते हिची चव. तर बघता बघता आपली मांदेली फ्राय कुरकुरीत एकदम तयार झालेली आहे. आता आपण कोळंबीच्या रश्श्याकडे वळूयात. तर इथे कोळंबी साफ धुवून घेतलेली आहे मी, दोर वगैरे काढून झाला आहे. त्याला फक्त मीठ आणि हळद लावून ठेवते आहे. तुम्हाला हवं असेल तर मसाला, हळद, मीठ, कोकम आगळ लावून ठेवलं तरी चालेल. वाटप करेपर्यंत वेळ आहे म्हणून मी मीठ आणि लावून ठेवलं आहे. वाटण्यासाठी इथे एक मोठा कांदा, 6-7 लसणीच्या पाकळ्या आणि 1-1.5 इंच आलं मी तेलामध्ये व्यवस्थित परतून घेतलेलं आहे रंग बदलेपर्यंत. जराशी जागा करून घेते इथे. आणि 1 वाटी सुकं खोबरं मी याच्यातच भाजून घेणार आहे. अगदी तांबूस किंवा सोनेरी रंग येईपर्यंत व्यवस्थित आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे. हे कोकणातलं बेसिक वाटप आहे. हे चिकन, मटण, कुठली फिश असेल, कुठली उसळ असेल त्याच्यासाठी आपण वापरू शकतो. मसाले थोडे इकडे तिकडे केले आणि मेन जो पदार्थ करणार आहे त्याची चव याच्यामध्ये उतरली की पदार्थाची म्हणजे चव खूप छान लागते, जो तयार होतो त्याची. आणि हे वाटप बेसिक आहे, म्हणजे कशासाठी चालू शकतं. आता वाटण लावताना याच्यामध्ये कोथिंबीर घालून घेतली आहे आणि पहिल्यांदा पाणी न घालता आपल्याला फिरवून घ्यायचं आणि मग पाणी घालून बारीक करायचं, म्हणजे व्यवस्थित बारीक होतं. तर कसं आहे, एकदम बारीक करून गंधासारखं सुद्धा चालेल आणि आवडत असेल तर थोडंसं भरड काढल्यासारखं, म्हणजे जाडसर ठेवलं तरी चालेल. आता कोळंबी करण्यासाठी एका कढईमध्ये तेल गरम होत ठेवलं होतं.
इथे 6-7 लसूण पाकळ्या मी ठेचून घातलेल्या आहेत आणि त्या सोनेरी रंगावर परतून घ्यायच्या आणि त्याच्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे. आता जर लसूण पाकळ्या अशा नाही टाकल्या तर कांद्यावर तुम्ही आलं लसूण पेस्टसुद्धा वापरू शकता. लसूण फोडणीत टाकली असेल तर आलं लसूण पेस्ट वापरू नका. आता कांदा परतून झाला की त्याच्यामध्ये हळद आणि आपल्या आवडीनुसार तिखट टाकून घ्यायचं आहे. मी इथे 1.5 चमचा रेग्युलर भाजका मसाला आणि जो आपला घाटी मसाला असतो किंवा कांदा लसूण मसाला असतो तो थोडा चवीसाठी घालून घेतला आहे. परतून झालं की याच्यामध्ये कोळंबी घालून घ्यायची आणि गॅस मोठा करून 1-2 मिनटं परतून घ्यायची. अशी थोडीशी पांढरट पडल्यासारखी झाली ना कोळंबी की शिजते लवकर ती, त्याच्यामुळे आपण अशी परतून घ्यायची आणि याच्यामध्ये पाणी घालायचं आहे थोडं. मी व्हिडिओ तर चुकून माझा शूट नाही झाला आहे, तर इथे किती पातळ हवं आहे त्यानुसार पाणी घालून घ्यायचं. मी 1 ग्लास पाणी घालून घेतलं आहे आणि याला उकळी आल्यानंतर याच्यामध्ये मी वाटण घालून घेते जे आपण बनवलं होतं. तर वाटण मी 2 चमचे वापरलं आहे. तुम्हाला कोळंबीचा रस्सा किती घट्ट हवा आहे, किती पातळ हवा आहे याच्यानुसार वाटपाचं प्रमाण कमी जास्त करायचं आहे. एका उकळीमध्ये कोळंबी शिजलेली आहे. आता वाटण शिजायला आपण ठेवलं आहे. तर वाटण घातलं की त्याच्यामध्ये कोकम घालून घ्यायचं आहे. तर इथे 2.5 कोकम घालून घेतलं आहे मी. आंबटपणा व्यवस्थित येतो. कोकम आगळ वापरलं तरीसुद्धा चालेल. आणि या ठिकाणी 1 छोटा चमचा शाही गरम मसाला घालून घेते. याच्यामुळे कोळंबीची चव अतिशय अप्रतिम लागते. आणि झाकण ठेवून यालासुद्धा एक उकळी येऊ द्यायची. मी झाकणावर पाणी वगैरे काही ठेवलेलं नाही आहे कारण आतमध्ये पाणी होतं. उकळी आल्यानंतर तुम्ही पाहू शकता वाटण शिजलेलं आहे. कशावरून कळलं तर वरती तेलाचा तवंग पण आलेला आहे कारण खोबऱ्याला तेल सुटतं आणि वाटप शिजलं हे आपल्याला कळतं. कोळंबीच्या रश्श्याचा खूप मस्त वास दरवळतो आहे. कोथिंबीर घालून घ्यायची आणि आपला कोळंबीचा रस्सा तयार आहे. खरं सांगते तांदळाची भाकरी आणि गरमागरम भात यांच्याबरोबर अप्रतिम लागतो. पण आज नेमकी मी चपाती केली आहे म्हणजेच पोळी केली आहे का आता भाकरीचं पीठ नव्हतं माझ्याकडे. पण तुम्ही ही रेसिपी ना नक्की ट्राय करून बघा. कमी वेळात आणि झटपट होणाऱ्या अशा ह्या रेसिपीज आहेत. तुम्ही मांदेली फ्राय अशीच करता का हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता किंवा तुमची रेसिपीसुद्धा सांगू शकता. जे नवशिके आहेत ज्यांनी कधी ही रेसिपी ट्राय नसेल केली त्यांनी हे मांदेली फ्राय आणि कोळंबीचा रस्सा नक्की ट्राय करून बघा. आणि रेसिपी आवडली असेल, व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या कोकणी थाट या यूट्यूब चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.